तसेच आपण या ठिकाणी आता कनेक्शन करणार आहे, तर या ठिकाणी 1 मिनिटामध्ये तुम्ही कनेक्शन करू शकता। आता तुम्ही नवीन माईक घेतला, जसं की आता या ठिकाणी एक बॉक्स आहे फ्लिपकार्टहून आजच मागवलं रॉयल मराठी यूट्यूब चॅनलसाठी। तर या ठिकाणी आता एक छोटासा बॉक्स तुम्हाला एक फ्लिपकार्टच्या माध्यमातून याच्यामध्ये आपले माईक तसेच पिना वगैरे USB वगैरे सगळे वायरिंग असतात। या ठिकाणी आपण चला या बॉक्सला ओपन करूया। जसं की आपण पहिला फोल्डमधून आपण काढल्याच्या बॉक्सला या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा परत एक बॉक्स दिसेल। तर तुम्ही हा बॉक्स बघू शकता, याच्यामध्ये तुम्हाला माईक वगैरे काय काय आणि सगळे डिटेल आणि याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा 4 टाईपचे तुम्ही याला साहित्य दिलं जातं। तर या ठिकाणी हा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा साईड व्ह्यू आहे। तर या ठिकाणी बघू शकता याच्यामध्ये एक आपल्याला माईक आणि USB वगैरे भेटेल। तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा बॉक्स तुम्हाला दिला जाईल आणि या ठिकाणी आता कनेक्शन कसं करायचं, तर आपण एक कनेक्शनच्या या ठिकाणी बघा एक माईक दिला जातो। या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघूया एक छोटासा माईक आहे आणि एक पिन दिली जाते, कारण की तुम्ही लॅपटॉपला सुद्धा कनेक्ट करू शकता आणि मोबाईलच्या साहाय्याने सुद्धा एक छोटीशी पिन ही तुम्हाला ही दिली जाते। तर याच्यानंतरला एक टाईप्स वायरीसुद्धा दिला जातो। या ठिकाणी व्यवस्थित बॉक्स बघा तुम्ही। तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा हा बॉक्स येईल ज्यावेळेस तुम्ही फ्लिपकार्टच्या माध्यमातून ऑर्डर केला तर या ठिकाणी अशा प्रकारचा हा माईक तुम्हाला देईल। त्याच्यानंतर सगळं साहित्य तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या, ठीक आहे। त्याच्यानंतर लगा पिनसुद्धा आहे। तर आता या ठिकाणी कनेक्शन वगैरे कसं करायचं, चला तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि याचं कनेक्शन वगैरे कसं केलं जातं। अशा रीतीने आपण हा माईक मागवला। आता याचं करायचं आपल्याला कनेक्शन, जसं की इतर आपण ब्लूटूथच्या माध्यमातून कनेक्ट करतो। तर या ठिकाणची एक सेटिंग करावं लागते आणि या सेटिंगच्या माध्यमातून याला कनेक्ट करावं लागतं। तर या ठिकाणी कसं कनेक्ट करायचं ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात। जसं तो रॉयल मराठी यूट्यूब चॅनल कोणी नवीन असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे सेटिंग या ऑप्शनवरती। ऑप्शनवर आल्याच्या नंतरला तुम्हाला अशा प्रकारची ही सेटिंग मोबाईलची सेटिंग ही दिसेल। तर त्याच्यानंतरला सर्च ऑप्शनवरती तुम्हाला करायचं आहे OTG हे सर्च करायचं। OTG सर्च केल्याच्या नंतरला तुम्हाला जे हे असा प्रकारचा ऑप्शन हा दाखवला जाणार आहे आपल्या सेटिंगमध्ये। तर या सेटिंगवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी खूप सारे तुम्हाला ऑप्शन हे दाखवले जाईल। तर आपल्याला ऑप्शन निवडायचं हे। तर या ठिकाणी आपण बंद, तर या ठिकाणी आपण चालू केलं। जसं की आपला जो माईक आहे तो सध्याला चालू पाहिजे आणि त्याच्यानंतरला रेड ग्रीन असा हा लाईट लागत होता माईकच्या मध्ये। तर या ठिकाणी आता तुम्हाला त्या ठिकाणी शो करत असेल ग्रीन लाईट, त्या ठिकाणी तुम्हाला लाईट शो करत, म्हणजे आता जो आपला माईक हे व्यवस्थितरित्या आपण त्या ठिकाणी रेकॉर्डिंग वगैरे करू शकतो, व्यवस्थित आवाज तुम्ही चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या माईकचं कनेक्शन हे करू शकता आणि हे बाकीच्या इतरमध्ये काही ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करावं लागतं किंवा ज्याच्या माध्यमातून, पण याला अशा प्रकारचे सेटिंग करून तुम्हाला हा माईक चालू करावं लागतं आणि खूप साऱ्या लोकांनी माईकची क्वालिटी वगैरे पण बेस्ट आहे असं वाटत आहे। तर ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही कनेक्ट करू शकता आणि व्यवस्थितरित्या आपला व्हिडिओ अपलोड करू शकता, व्हॉईससुद्धा बघू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही ठिकाणी कनेक्शन करावं लागतं, ठीक आहे। तसेच